आचार्यजी, माझा प्रश्न IPL बद्दल आहे. अधिक खोलवर पाहिलं तर ते लोकांसाठी एका प्रकारचं व्यसन बनलंय. काही चांगल्या टीमची नावं सांग ज्या नेहमी चर्चेत असतात. CSK, RCB, कोलकाता नाईट रायडर्स आणि कोणते खेळाडू गाजत आहेत. विराट कोहली. जास्त तर नाही माहिती, पण तू इतक्या आकडे सांगितले आणि म्हणतोयस माहित नाही. तुला हे सगळं का माहिती आहे जे तुला माहिती आहे? बोल. तुझी समस्या ही आहे की तुला हे माहिती आहे. जे योग्य आहे ते तुला कंटाळवाणं वाटतं. तुला काय हवंय? डोपामिन रश हवाय. किती सिक्सेस मारले आणि चिअर गर्ल्स किती सेक्सी आहेत हे पाहायचंय. तुला नीट माहिती आहे की जगात अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे वेळ दिला पाहिजे, ज्या जाणून घेतल्या पाहिजे, ज्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माहिती आहे ना? मग आता हे समजून घे की जगात स्वस्त मनोरंजन का चालतं. प्रणाम आचार्यजी. आचार्यजी, माझा प्रश्न IPL बद्दल आहे. पुन्हा एकदा IPL सुरू झालंय आणि दरवर्षीप्रमाणे या झगमगाटाने भारतीयांना स्वतःकडे खेचून घेतले. आणि त्यातही प्रामुख्याने जो तरुण वर्ग आहे, जे यंग आहेत त्यांना. यामध्ये आचार्यजी आता असं दिसतंय की IPL फक्त मनोरंजनाचं साधन उरलं नसून अधिक खोलवर पाहिलं तर ते लोकांसाठी एका प्रकारचं व्यसन बनलंय. मी काही आकडेवारी पाहत होतो, ज्यातून समजलं की IPLची ब्रँड व्हॅल्यू 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. आणि गेल्या वर्षी फायनलमध्ये त्यांची प्रेक्षक संख्या 100 कोटींवर गेली होती, सर्व मीडिया मिळून. तर आचार्यजी, ही गोष्ट आहे का सामान्य माणसासाठी किंवा कुणासाठी असं वाटतं की आता हे एक प्रकारचं व्यसन बनत चाललंय? कारण यासोबतच बेटिंग ॲप्सची मोठी यंत्रणा चालते. एका आकडेवारीनुसार ही बेटिंग इंडस्ट्री जी आहे तिचं बाजार मूल्य 6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आणि जे बेकायदेशीर आहे ते तर खूप खूप जास्त आहे. यातच मी एक डेटा वाचत होतो की भारतात 14 ते 34 कोटींच्या दरम्यान लोक आहेत ज्यांनी कधी ना कधी बेटिंग ॲप्स वापरलेत, आणि ज्यामध्ये 80 ते 90% मार्केट शेअर किंवा वापर हा क्रिकेटच्या बाजूने आहे. आणि IPLच्या काळात हे प्रमाण सर्वात जास्त असतं. तर आचार्यजी, माझा हा काय करतोस तू? मी तू काय करतोस? कॉलेजमध्ये काय शिकतोस? पॉलिटिकल आणि फिलॉसॉफी. पॉलिटिकल आणि फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफी. मार्क्स कसे येत आहेत? चांगली येत आहेत. तर फिलॉसॉफीमध्ये तर AP फ्रेमवर्क सुद्धा आहे. ते नीट वाचलंय का? समजलंय का सगळं? म्हणजे एकदा वाचलंय, अजून पूर्ण. अच्छा, ठीक ठीक ठीक. मी फक्त विचारतोय. एकदा AP फ्रेमवर्क वाचलंय. यावेळी किती टीम्स आहेत सांगा बरं? किती टीम्स आहेत यावेळी IPL मध्ये? हे नाही माहीत. 2-4 चांगल्या टीमची नावं सांग ज्या नेहमी चर्चेत असतात. CSK, RCB आणि कोलकाता नाईट रायडर्स. आणि कोणते खेळाडू गाजतायत यावेळी किंवा गेल्या वेळी? विराट कोहली. आणि जास्त तर नाही माहीत, पण काही नावं माहीत ते. तू इतके आकडे सांगितलेस आणि म्हणतोस जास्त माहिती नाही. तुला जे काही माहिती आहे ते सगळं सांग. कोणकोणते खेळाडू गाजतायत? खेळाडूंचं तेवढं आठवत नाहीये. आकडे लक्षात आहेत. तुला हे सगळं का माहिती आहे? माहीत असायलाच हवं का? तुझ्याकडे काय आहे? पॉलिटिकल सायन्स आहे, फिलॉसॉफी आहे. शिवाय तू इथं गीता समागमाचा विद्यार्थी आहेस.
तुला प्रवास करायचे आहेत, तुला शरीर बनवायचं आहे, तुला कितीतरी चांगली पुस्तकं वाचायची आहेत. तुला हे जे माहिती आहे ते का माहिती आहे? बोल. मला खरंच माहीत नाही आहे की IPL सुरू झालंय. तुझी समस्या ही आहे की तुला माहिती आहे आणि तुला ते माहिती आहे कारण तू आकर्षित झालायस. जेव्हा तू स्वतःच आकर्षित आहेस, तेव्हा इतर लोक जे तिकडे आकर्षित झाले, त्यांची तक्रार तू कशी करू शकतोस? जर तू स्वतः आकर्षित नसतास, तर तुला ना ते आकडे माहीत असते, ना टीमची नावं माहीत असती, ना खेळाडूंची नावं माहीत असती. तुला त्या खेळाडूंची नावं का माहिती आहेत? काय ठेवलंय त्यात? कोण आहेत ते? काय लायकी आहे त्यांची? तुला काय मिळतंय त्यांच्याकडून? कोणाला काय मिळतंय त्यांच्याकडून? पृथ्वी उद्ध्वस्त करण्याशिवाय ते दुसरं काय करतायत? काय आहे त्यांचं कार्बन फूटप्रिंट? ते कशा प्रकारच्या जाहिराती करतायत? ते राष्ट्राला, समाजाला, जगाला काय देतायत? तरीही तू त्यांच्याकडे आकर्षित होतोय. ते तुझ्या मनाचा भाग बनून बसलेत. आणि जेव्हाही तुझ्यासोबत होतंय, तेव्हाच ते इतरांसोबतही होतंय. तू त्यांची तक्रार का करतोयस? इतर लोक जर तुझ्यासारखेच आकर्षित होऊन किंवा तुझ्यापेक्षा जास्त आकर्षित होऊन त्याच खेळाडूंकडे जात असतील, त्याच टीम्सकडे जात असतील आणि IPL पाहत असतील, तर तू ही गोष्ट समस्या म्हणून घेऊन माझ्यासमोर का उभा आहेस? तू स्वतः सुद्धा त्याच आजाराचा भाग आहेस. मी तुझ्यावर आरोप करत नाहीये, पण तुला हे दाखवून देतोय की हे सगळं येतंय कुठून? हे सगळं तिथून येतं जिथून तू तुझ्या वेळेची, ऊर्जेची आणि प्रेमाची चोरी करतोस. जो वेळ वास्तविकपणे यांचा हक्कदार होता. तुझा वेळ, तुझं प्रेम, तुझी ऊर्जा, तुझं लक्ष हे तुझ्या अभ्यासाकडे जायला हवं होतं. आणि तू गीतेचा विद्यार्थी आहेस, तर गीतेकडे, उपनिषदांकडे, अष्टावक्र गीतेकडे, लाओत्झूकडे, नागार्जुनकडे जायला हवं होतं. यांच्या जागी तुझ्या स्मृतीमध्ये कोण आहेत? एखाद्या क्रिकेटरचं नाव देशील. विराट कोहली आहे, हा आहे, तो आहे. का आहे? रिभुगीता आता सुरू झाली आहे. ती आठवते का? किती श्लोक आठवतात सांग? तर जेव्हा आपण खऱ्या गोष्टींपासून चोरी करतो, तेव्हा त्या ज्या नकली गोष्टी आहेत, त्या आपल्या मनात घर करतात. नकली गोष्टी मनात आहेत कारण तू खऱ्या गोष्टींशी प्रतारणा केली आहेस. ज्यांच्याकडे जाण्यासाठी योग्य कारण असतं, त्यांना हे फळ मिळतं की त्यांच्या आयुष्यात मग आजार प्रवेशच करू शकत नाही. का? कारण त्यांच्याकडे आजारांसाठी वेळच नसतो. ते योग्य संघर्षात गुंतलेले असतात. मनोरंजक मूर्खपणासाठी त्यांच्याकडे आता वेळ नसतो. तुझ्याकडे रिकामा वेळ आहे आणि इथंच तू गुन्हा केलायस. तो रिकामा वेळ यासाठी आहे कारण तो वेळ जिथं द्यायला हवा होता, तिथून तू चोरलायस. वेळ रिकामा असायलाच नको होता. कोणी दुसरं तुझ्या वेळेचा अधिकारी आहे. तू त्याला वेळ दिला नाहीस. का नाही फ्रेमवर्क 10 वेळा वाचलं? वेळ होता तर वाचायला हवं होतं ना 10 वेळा. का वाचत नाहीयेस? गोष्ट लक्षात येते का? आणि फसशील. कारण जे योग्य आहे तेच तुला हेही शिकवतं की चुकीच्या गोष्टींपासून लांब कसं राहायचं. जर चुकीच्या गोष्टीत अडकला असशील तर ही बंधनं कशी कापायची हे सुद्धा कोण शिकवतं? जे योग्य आहे तेच. अष्टावक्र आणि रिबूकडे जाशील तर ते तुला सांगतील ना की बंधनांची ओळख कशी करायची आणि ती कापायची कशी. आणि त्यांच्याकडे तू जेवढं कमी जाशील, बंधनं तेवढीच वाढत जातील. तुला ती बंधनं कापायची असली तरी ती कापली जाऊ शकत नाही जोपर्यंत तू योग्य गोष्टींकडे जात नाहीस. जे योग्य आहे ते तुला कंटाळवाणं वाटतं. तुला काय हवंय? डोपामिन रश हवा आहे. किती सिक्सेस मारले?
आणि चिअर गर्ल्स किती सेक्सी आहेत आणि किती पैसा बरसतोय, किती हजार कोटी, अमुक तमुक अशा 50 गोष्टी. अरे तुला काय घेणं देणं आहे? मानवाचा इतिहास राहिलाय, इतका मूर्खपणा चालत आलाय की अजूनही चालतोय. तुझं एक आयुष्य आहे, ते योग्य कामात लाव ना. आणि जर हीच गोष्ट सर्वांना समजली तर हे मूर्खपणाचे उद्योग चालणं बंद होईल. हीच गोष्ट जर सर्वांना समजली की माझ्या आयुष्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर मग कुणी उरणार नाही जे अशा मूर्खपणाच्या गोष्टींमध्ये नाक खूप असतील आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढवतील. कोणी उरणारच नाही. सगळे योग्य काम करत असतील, मजेत जगत असतील. जे काम त्यांच्या प्रेमाचा अधिकारी आहे त्याच कामात मग्न असतील. योग्य कामातून वेळ चोरून, योग्य गोष्टींपासून स्वतःला वाचवूनच तू चुकीच्या ठिकाणी जाऊन अडकतोस. किंवा सरळ असं म्हण की पूर्ण जगात आणि आयुष्यात असं काहीच योग्य नाही आहे जे तुझ्या वेळेचा अधिकारी असेल. असं आहे का? असं तर नाही आहे. तुला नीट माहिती आहे की जगात अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे वेळ दिला पाहिजे, त्या जाणून घेतल्या पाहिजे, ज्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माहिती आहे ना? मग त्याबद्दल काही करत का नाही आहेस? तिथं जाऊन वेळ का देत नाही आहेस? तिथं जाऊन मेहनत का करत नाही आहेस? त्यापासून वाचण्यासाठीच तू काय करतोयस? जाऊन स्वस्त मनोरंजनात शिरतोस. तर चोरी केली आहेस ना? चोरी केली आहेस. चोरी तुझी आहे आणि त्या चोरीचा पैसा कोणी दुसरं घेऊन जातंय. विचार कर तू किती मूर्ख चोर आहेस. चोरी तू करतोयस, पण ब्रँड व्हॅल्यू दुसऱ्याची वाढते. आयुष्यात तुझं काय राग होतंय आणि महाल दुसऱ्याचे उभे राहत आहेत. नशेचा व्यापार आहे फक्त आणि दुसरं काही नाही. तुला कोण नशा विकायला आलं? तू त्याची तक्रार का करतोयस? आधी तू सांग ना, की आयुष्य असं का जगतोयस की तुला नशेची गरज पडते? जे खरं आयुष्य जगतात त्यांना नशेची गरजच नसते. एका अशा जगाची कल्पना करा जिथं चेतनेचा स्तर आजच्यापेक्षा खूप वर आहे. लोक किती सखोल, सुंदर, चांगल्या आणि सार्थ कामात गुंतलेले असतील आणि मग्न असतील. तास मोजत नसतील, पूर्णपणे बुडाले असतील. दिवसाचे 18 तास लागत असतील तर 18 तास देत असतील आणि आनंदाने देत असतील. अशा जगात स्वस्त मनोरंजनासाठी काही बाजार उरेल का? तर आता हे समजून घे की जगात स्वस्त मनोरंजन का चालतंय. कारण लोक चुकीचं आयुष्य जगतायत, म्हणूनच त्यांना स्वस्त मनोरंजनाकडे जावं लागतं. चुकीचं आयुष्य जगणं सोडा, या सगळ्या फालतू गोष्टी आपोआप बंद होतील.